नमस्कार. आज आपण पाहणार आहोत जबरदस्त चवीचं वांबीचं कालवण. सुट्टीत जेव्हा मी माहेरी आले होते तेव्हा आम्ही दोघी बहिणींनी मिळून हे कालवण केलं होतं आणि अतिशय टेस्टी असं हे झालं होतं. हे कालवण मी तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये करून दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग पटकन सुरुवात करूयात. तर वांबीचं कालवण करण्यासाठी इथं मी 750 ग्रॅम वाम मासा आणलेला आहे. मार्केटमधून आणतानाच याचे व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून आणलेले आहेत आणि हे आम्ही आता 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथं मी पाव कप ओलं खोबरं, पाव कप सुक्कं खोबरं आणि 2 मीडियम साईजचे कांदे थोडेसे मोठेच कट करून घेतलेले आहेत. हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचे. त्याचबरोबर इथं 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं मी एका वाटीमध्ये थोड्याशा पाण्यात थोडीशी चिंच भिजत टाकली होती. 10 ते 15 मिनिटे आपल्याला ही अशीच भिजू द्यायची आहे. यातला 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ आपल्याला कालवणामध्ये वापरायचा आहे. हा झाला आपल्या रेसिपीचा पहिला टप्पा. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला वाटण भाजून घ्यायचे. त्यासाठी कढईमध्ये मी पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि 1-2 मिनिटातच आपले तीळ चांगले खमंग भाजून झालेत. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये ओलं खोबरं आणि सुक्कं खोबरं असं दोन्हीही एकत्रच भाजण्यासाठी टाकून घेतले. त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि तेल टाकून चांगलं लाल होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे. इथं तुम्ही फक्त सुक्या खोबऱ्याचाच वापर केला तरीही चालेल किंवा फक्त ओलं खोबरं घातलं तरीही चालेल. आवडीनुसार तुम्ही ते वापरू शकता. तर इथं मी ओलं आणि सुक्कं दोन्हीही वापरलेलं आहे. आता आपलं खोबरं चांगलं लाल असं भाजून झालेलं आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता कढईमध्ये कांदा भाजण्यासाठी टाकून घेऊयात. कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटातच कांदा चांगला भाजून होतो. तर पहा, कांदाही चांगला लालसर भाजून झालेला आहे. तोही प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर पहा, खोबरं, कांदा आणि पांढरे तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता यामध्ये 1 बारीक टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. आता हे सर्व जिन्नस पाणी घालून मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घेऊयात. आता रेसिपीचा तिसरा टप्पा. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला वाम फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ. हळद, हिंग आणि मीठ टाकून आपल्याला मासे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये फ्राय करण्यासाठी वांबीचे तुकडे टाकून घेऊयात. मासे फ्राय करण्यासाठी इथं मी कढईच वापरलेली आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा मासे फ्राय करून घेऊ शकता. फक्त सर्व मासे एकदम फ्राय करण्यासाठी टाकायचे नाहीतर त्याला खूप जास्त असं पाणी सुटतं. म्हणून थोडे थोडे करून मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि या वांबीचं वैशिष्ट्य असं की ही वाम आपण जेव्हा तळायला टाकतो तेव्हा ती अशी आकसली जाते. म्हणजे याचा आपले तुकडेही होत नाहीत आणि म्हणजे नंतर कालवणामध्ये याचा गाळसुद्धा होत नाही. अगदी अखंड असेच हे राहतात. तर पहा, मी निम्मेच मासे इथं फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत. फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला याप्रमाणे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, हळद आणि मीठ माशांच्या आतपर्यंत जातं आणि त्यामुळे कालवणामध्ये हे मासे चवीला अतिशय छान लागतात. म्हणून फक्त 1-2 मिनिटातच आपण हे फ्राय करून घेऊयात. तर पहा, 2 मिनिटे झालेली आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि आता उरलेले मासे यामध्ये फ्राय करण्यासाठी सोडून घेऊयात. तर पहा, याप्रमाणे आपले सर्व वांबीचे तुकडे इथं फ्राय करून झालेले आहेत आणि आपलं वाटणही इथं तयार झालेलं आहे. आता आपण कालवण फोडणीला टाकून घेऊयात. तर ज्या कढईमध्ये आपण मासे तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये घालूयात तयार करून घेतलेलं वाटण.
इथं आपण कालवणासाठी मुंबईची म्हणजे समुद्राची वाम वापरलेली आहेत. जरी नदीतील वाम असली तरी तुम्ही याच प्रकारे कालवण करू शकता. अतिशय चवदार असं हे कालवण बनतं. तर पहा, सर्व वाटण यामध्ये टाकलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये लगेचच आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत. वाटणामध्ये लगेचच आपण मसाले टाकले तर पटकन याला तेल सुटायला मदत होते. तर सुरुवातीला यामध्ये टाकूयात 3 चमचे कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुमचं रेग्युलर तिखटसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर 1 चमचा चिकन मसाला. चिकन मसाल्याऐवजी इथं तुम्ही गरम मसालाही वापरू शकता किंवा फिश करी मसालासुद्धा वापरू शकता. यामुळेही हे कालवण अतिशय टेस्टी असं बनतं. तर आता हे मसाले व्यवस्थित आपण वाटणासोबत मिक्स करून घेऊयात आणि हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. तर पहा, 2 ते 3 मिनिटातच आपलं वाटण चांगलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे मासे तळून ठेवलेले आहेत त्या भांड्यात थोडंसं पाणी सुटलंय, ते पाणी टाकूयात. यामुळे आपलं वाटण खाली चिटकत नाही आणि याला तेल सुटण्यास अजून जास्त मदत होते. त्याचप्रमाणे या माशाची चवही या मसाल्यांमध्ये उतरते, त्यामुळे अजून जास्त कालवण टेस्टी बनतं. तर पहा, आपला मसाला अगदी व्यवस्थित असा भाजून झाला आहे. आता यामध्ये तळून ठेवलेले सर्व वांबीचे तुकडे घालून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला 1 मिनिटभर मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे आहेत. या माशाचं वैशिष्ट्य मी व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे की इतर माशांप्रमाणे याचे लगेचच तुकडे होत नाहीत किंवा गाळ होत नाही, त्यामुळे आपल्याला हे अगदी व्यवस्थित परतता येतात. तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात. तर 1 चमचा मीठ यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर ज्या भांड्यामध्ये वाटण ठेवलं होतं ते भांडं धुवून सुरुवातीला यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि नंतर गरम पाण्याचा इथं वापर केलेला आहे. तर जेवढं आपल्याला कालवण बनवायचं आहे तितकं पाणी यामध्ये टाकायचं आहे. आम्ही यामध्ये साधारणपणे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि मीठ टाकताना आपण सुरुवातीला मासे तळताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाज करूनच मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे. तर 10 ते 15 मिनिटे चिंच भिजवून घेतल्यानंतर ती व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आणि गाळणीने गाळून याप्रमाणे 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ यामध्ये टाकलेला आहे. चिंचेऐवजी तुम्ही इथं कोकमचा सुद्धा वापर करू शकता. 2-3 कोकमचे तुकडे जरी तुम्ही यामध्ये टाकले तरी चालेल किंवा लिंबाचा रस जरी वापरला तरीही चालेल. अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही यामध्ये टाकू शकता, त्यामुळेही हे कालवण अगदी चटपटीत असं बनतं. आता कालवणाला उकळी आली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि यावर अर्धवट झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवताना पूर्ण ठेवायचं नाही, नाहीतर याची तर्री जाते. तर अर्धवट झाकून 7 ते 8 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आणि मध्यंतरी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे सर्व मासे एकसारखे शिजतील. तर पहा, 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असं आपलं वांबीचं कालवण तयार झाले. खूप छान त्याला तर्री आलेली आहे आणि कलरही अतिशय सुंदर आलेला आहे. आणि तुम्हाला आत्ता जरी हे थोडंसं पातळ वाटत असेल तरी थोडंसं सेट झाल्यानंतर किंवा थोडंसं थंड झाल्यानंतर याचा रस्सा दाटसर होतो. तुम्हाला मी तो व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे कालवण बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तसेच भाताबरोबर अतिशय छान लागतं. एकदा तुम्ही नक्कीच याप्रमाणे करून पहा. दिसायला जितकं सुंदर तितकं जबरदस्त टेस्टी हे कालवण झालेलं आहे. तुम्हाला मी सेट झाल्यानंतर दाखवते. पहा, आपल्या वांबीचे तुकडे अगदी अखंड राहिलेले आहेत, त्याचा अजिबात गाळ झालेला नाही आहे आणि अतिशय सुंदर असं हे कालवण तयार झालेलं आहे. याचा रस्साही अगदी दाटसर असा तयार झालेला आहे. जबरदस्त टेस्टी असं हे कालवण तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते. याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.